त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे कमोडिटी मार्केट. कमोडिटी मार्केट म्हणजे काय ते आता आपण बघूया. ही शॉर्ट नोट्ससाठी वगैरे लिहायला येईल, त्याच्यामुळे लक्षात राहू द्या कमोडिटी मार्केटचं काय इम्पॉर्टंट आहे. स्टॉक मार्केटमध्ये काय इम्पॉर्टंट आहे कमोडिटी मार्केट. कमोडिटी मार्केट हे इतर मार्केटपेक्षा थोडं वेगळ्या प्रकारचं असतं. जसं निफ्टी 50 किंवा निफ्टी किंवा सेन्सेक्स, याच्यामध्ये जे मार्केट असतं ना, त्याच्यामध्ये आपण शेअर्स बाय सेल करू शकतो. पण कमोडिटी मार्केट हे त्यांच्यापेक्षा थोडं वेगळ्या प्रकारचं आहे. ते कसं आहे, तर कमोडिटी मार्केटमध्ये काय असतं, कच्चा माल आणि प्राथमिक वस्तू असतात. काय असतात, कच्चा माल असतो आणि प्राथमिक वस्तू असतात. त्याची काय असते, खरेदी आणि विक्री होत असते. जर तुम्हाला विचारलं कमोडिटी मार्केट म्हणजे काय, तर कमोडिटी मार्केट म्हणजे काय की ज्या ठिकाणी कच्चा माल व प्राथमिक माल त्याची काय होईल, खरेदी आणि विक्री होईल, अशा मार्केटला काय सांगतात, कमोडिटी मार्केट. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कच्चा माल आणि प्राथमिक वस्तू म्हणजे नक्की कोणत्या वस्तू. तर यामध्ये काय काय येतं, सोनं येतं, चांदी येतं, कच्चं तेल येतं. याला काय सांगतात, हार्ड कमोडिटीज. याला काय सांगतात, हार्ड कमोडिटीज. त्यानंतर गहू, कापूस, साखर यांना काय सांगतात, कृषी कमोडिटीज. यांचा समावेश होत असतो. तर भारतात काय असतं, MCX आणि NCDEX या एक्सचेंजवर कमोडिटी ट्रेडिंग केली जाते. जर विचारलं कमोडिटी मार्केटची ट्रेडिंग कुठे होते, तर कुठे होते, MCX आणि NCDEX ह्या 2 ठिकाणी होते. आता MCX म्हणजे काय, मल्टी कमोडिटी एक्सचेंज. त्याला काय सांगतात, मल्टी कमोडिटी एक्सचेंज. या ठिकाणी याची ट्रेडिंग होत असते. ट्रेडिंग म्हणजे काय, तर ट्रेडिंग म्हणजे सगळ्यात सोपं, ट्रेडिंग म्हणजे एखाद्या गोष्टीची खरेदी आणि विक्री करतो, त्याला काय सांगणार आपण, ट्रेडिंग. तर कशाची खरेदीची विक्री करतो, खरेदी आणि विक्री करतो, तर शेअर्सची. ज्या ठिकाणी शेअर्सची, डिबेंचर्सची खरेदी आणि विक्री केली जाते त्याला आपण काय सांगणार, ट्रेडिंग. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं कमोडिटी एक्सचेंज काय असतं. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू येतात, त्याच्यामध्ये काय येतात, हार्ड कमोडिटीज येतात. त्याच्यानंतर काय बघितलं, ॲग्रिकल्चर रिलेटेड कमोडिटीज येतात. म्हणजेच काय, कृषी कमोडिटीजचा समावेश होतो, हार्ड कमोडिटीजचा समावेश होतो. त्यानंतर कमोडिटी मार्केटमुळे काय होतं, किंमत निश्चित राहते, जोखीमचं व्यवस्थापन होतं आणि भाववाढीपासून काय होतं, संरक्षण होतं. म्हणजे भाव वाढण्यामध्ये याचं महत्त्वाचं योगदान आहे. याचं आपण एक उदाहरण बघूया की MCX म्हणजे काय, मल्टी कमोडिटी एक्सचेंज वरती काय होतं, सोन्याचा आणि कच्च्या तेलाचा व्यापार होतो. हे काय झालं, याचं उदाहरण झालं. तुम्हाला आता कमोडिटी मार्केट म्हणजे काय नक्की ते समजलं असेल. हे तर तुम्हाला एकदम सिंपल आणि साध्या भाषेमध्ये सांगितले की कमोडिटी मार्केटमध्ये काय राहतं, त्याच्यामध्ये काय काय कशाप्रकारे कोणाकोणाचा समावेश होतो. जर प्रश्न आला याच्यावरती तर तुम्ही त्याच्यावरती माहिती लिहू शकतात. पुढचं आहे करन्सी मार्केट. आता कमोडिटी म्हणजे काय बघितलेलं, वस्तू. आता करन्सी म्हणजे काय, करन्सी म्हणजे इथं पैसे आले. तर काय इथं काय असू शकतं, लॉजिक लावा बरं. करन्सी मार्केटमध्ये कशाचा व्यापार असू शकतो. मार्केट शब्दाला काय एकच लक्षात ठेवायचं, मार्केटमध्ये काय होतं, खरेदी आणि विक्री, वस्तूची खरेदी आणि विक्री मार्केटमध्ये होत असते. फक्त काय शब्द येतो अगोदर, करन्सी आली म्हणजे काय, पैशाचं मार्केट. ज्या ठिकाणी पैशांचं खरेदी आणि विक्री केली जाते. याच्यामध्ये करन्सी कोणते येतात, फॉरेक्स, फॉरेन एक्सचेंज म्हणजे कोणते झाले, अमेरिकेचा डॉलर असो, युरोपचा युरो असो, यासारखे जे फॉरेक्स किंवा फॉरेन करन्सीचे असतात, परदेशातील जे चलन असतात, त्यांचं काय होतं, व्यापार होतो. करन्सी मार्केट म्हणजेच परकीय चलनांची खरेदी विक्री होणारी बाजारपेठ. काय,
तर ज्या ठिकाणी परकीय चलनांची खरेदी आणि विक्री होते ना, अशा मार्केटला काय सांगतात? करन्सी मार्केट. ज्याला काय फॉरेक्स मार्केट असेही म्हणतात. जर शॉर्ट नोट किंवा टिपा किंवा संज्ञा स्पष्ट करा याच्यामध्ये जर आलं फॉरेक्स मार्केट म्हणजे काय, तर फॉरेक्स मार्केट आणि करन्सी मार्केट, करन्सी मार्केट हे दोन्ही शब्द काय आहेत? एकच आहेत. पण कधी कधी काय होतं, करन्सी मार्केट हा शब्द न देता काय देतात? फॉरेक्स मार्केट देतात. त्यामुळे काय होतं, आपल्याला एवढंच माहिती असतं का करन्सी मार्केट म्हणजे काय आणि फॉरेक्स आपल्याला माहिती नसतं. त्याच्यामुळे आपण लिहित नाही. पण यालाच काय म्हणतात? करन्सीलाच फॉरेक्स मार्केट असेही म्हणतात. भारतात NSE, BSE, MCX या एक्सचेंजवर करन्सी ट्रेडिंग होते आणि त्यावर RBI व सेबीचे नियंत्रण असते. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आपण जेवढे पण मार्केट बघितलं ना, त्या मार्केटवरती काय असतं? सेबी म्हणजे काय? एक संस्था आहे, जी संस्था याच्यावरती देखरेख करते. देखरेख का करते? की लोकांनी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाईट कृत्य करू नये. त्यामुळे देखरेख करण्याचं काम कोण करतं? सेबी. त्यालाच काय सांगतात? सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. हे झालं सेबी. आता याचं आपण उदाहरण बघूया. याची ट्रेडिंग कशा प्रकारे होते? आता हा USDचा डॉलर आहे आणि इंडियाचा रुपया. आता साईन ही आहे. तर ह्या ठिकाणी $1ची व्हॅल्यू आणि इंडियन करन्सीमध्ये किती असेल, त्या प्रकारे याची खरेदी आणि विक्री केली जाते. ओके, हे तुम्हाला समजलं असेल. हे झालं करन्सी मार्केट. करन्सी मार्केटचं तुम्हाला एक्झाम्पलसुद्धा लिहिता येईल. त्याच्यानंतर पुढची टर्म आहे, संज्ञा स्पष्ट करा किंवा टिपामध्ये आली तर, तांत्रिक विश्लेषण. तांत्रिक विश्लेषण म्हणजे काय? की एखादी गोष्ट आहे, त्या गोष्टीला बघणं. म्हणजेच काय? आता समजा की एखादी गाडी आहे, तर गाडीचं आपण काय करणार? निरीक्षण करणार. निरीक्षण केल्यानंतर त्या गाडीमध्ये काय काय लागतं आहे, किती पेट्रोल लागतं आहे, त्याचं आपण निरीक्षण करणार. त्या गाडीला नक्की काय झालेलं आहे, त्याचं इंजिनमध्ये काय झालेलं आहे, इंजिनमध्ये काय प्रॉब्लेम झाले आहेत, हे आपण बघणार. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार? त्याचं विश्लेषण काढणार की गाडीमध्ये हा प्रॉब्लेम आहे, गाडीमध्ये तो प्रॉब्लेम आहे, आपल्या गाडीमध्ये ही दुरुस्ती केली पाहिजे, ती दुरुस्ती केली पाहिजे, काय केल्याने गाडी जास्त काळ टिकू शकते, कशी चालवल्याने पेट्रोल कमी लागेल, ह्या गोष्टी आपण गाडीबद्दल बघितल्या. तसंच काय झालं? तांत्रिक विश्लेषण कशामधलं झालं? आपल्या मार्केटमध्ये झालं. तर मार्केटमध्ये तांत्रिक विश्लेषण का गरजेचं आहे? तर काही भूतकाळातील किमतींमध्ये जे हालचाली झालेल्या असतात, त्याचा अभ्यास करून, ज्या भूतकाळात हालचाली होतात ना, त्याचा अभ्यास करून भविष्यात काय होऊ शकतं याचं काय होतं? अनुमान लावलं जातं. म्हणजे काय? भविष्यामध्ये एखादी गोष्ट करायची असेल, तर आपण भूतकाळामध्ये काय काय घडलं आहे ना, त्या गोष्टींकडे आपण बघणार. कशाच्या बाबतीत? शेअर मार्केटच्या बाबतीत. आणि त्याचा अनुमान लावून आपण भविष्यात त्याचा मार्केटवरती कशा प्रकारे अभ्यास करता येईल, यालाच काय सांगतात? तांत्रिक विश्लेषण. कशाचे? निफ्टीचे तांत्रिक विश्लेषण. त्यालाच काय सांगितलं आहे? निफ्टीचे तांत्रिक विश्लेषण म्हणजे भूतकाळातील किंमत हालचाली आणि ट्रेडिंग व्हॉल्यूमचा अभ्यास करून भविष्यातील ट्रेंड ओळखण्याची पद्धत. हे तुम्हाला समजलं. यामुळे काय होतं? जे तुम्हाला चार्ट असतात ना, ते चार्ट आपल्याला समजतात. कधी कधी काय होतं, अगोदर ना भूतकाळामध्ये एखादा ग्राफ असतो ना, तो असा खाली गेलेला असतो, परत तो वरती आलेला असतो, परत तो काय झाला? खाली झालेला असतो, परत काय असतो? वरती आलेला असतो. मग ह्या ट्रेंडमुळे आपल्याला समजतं का हा काय होणार आहे? परत एकदा खाली येणारच आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे? परत एकदा वरती जाणार आहे. म्हणजे ही शक्यता आहे. म्हणजे आपल्याला समजतं की ग्राफ कुठे जातो? ह्या एका लेवलपर्यंत जातो आणि एका लेवलनंतर इथे एका लेवलच्या वरतीपर्यंत येतो. म्हणजे भविष्याच्या अनुमान काढण्यासाठी आपण भूतकाळामध्ये ज्या गोष्टी घडल्यात, त्याचा आपण काय करतो? वापर करतो. यालाच काय म्हणतात? निफ्टीचे तांत्रिक विश्लेषण. तुम्हाला ह्या 2 कन्सेप्ट समजल्या असतील. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर आहे पुढची कन्सेप्ट आहे बँक निफ्टीचं तांत्रिक विश्लेषण. ते आपण काय बघितलं? निफ्टीचं बघितलं. हे काय झालं? बँक निफ्टीचं. तर बँक निफ्टी आणि निफ्टीचं तांत्रिक विश्लेषण हे सारखंच आहे. काय करणार? भूतकाळातला अभ्यास करून काय करणार? भविष्यामधलं अनुमान काढणार. ही पुढची टर्म झाली. काय झाली? बँक निफ्टीचे तांत्रिक विश्लेषण. ही पण तुम्हाला समजलेली आहे टर्म. त्याच्यानंतर आहे
कॅन्डल स्टिकचं पॅटर्न. आता कॅन्डल स्टिक म्हणजे काय, तर तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं की सपोज हा एखादा ग्राफ आहे जो ट्रेडिंगमध्ये होतो आहे. त्याच्यामध्ये असे कॅन्डल असतात एक 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 एक, काही कॅन्डल अशा वरती जातात, काही कॅन्डल अशा खाली येतात, काही परत वरती जातात अशा कॅन्डल. मग तो असं ग्राफ बनवतात ना, तो ग्राफ 1-1 मिनटाला 5-5 मिनटाला वेगळा असतो. ह्या ज्या कॅन्डल बनवतात ना, रेषा असतात ना, यालाच काय सांगतात, कॅन्डल स्टिकचं पॅटर्न. त्याच्यामध्ये काय काय आहे, एक डोजी नावाचा कॅन्डल असतो, एक हॅमर नावाचा कॅन्डल असतो, एक हँगिंग मॅन नावाचा कॅन्डल असतो, एक बुलिश असतो, एक बेरिश असतो. हे काय झालं, कॅन्डलचे प्रकार. हॅमर म्हणजे काय, तर हॅमर म्हणजे हातोडा. ज्यावेळेस अशा प्रकारचं कॅन्डल बनते ना, टी आकाराची, त्याला सांगतात हॅमर. हे नावं कशावरून दिलेत, की त्याची रचना, ते दिसायला कशा प्रकारे दिसतात ना, त्याच्यावरून त्याचं नाव दिलेलं आहे. तर तुम्हाला कॅन्डल स्टिक पॅटर्न समजलं. त्याच्यामध्ये काय लिहायचं, की कॅन्डल कशा प्रकारे बनतात, त्याच्यानुसार त्याचं नावं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये कॅन्डल कशा कशा प्रकारे असतात. तर एकदा कॅन्डल काय असतं, कॅन्डल काय करतात, जेव्हा मार्केट ओपन होतं ना, ती लेवल दाखवतात. जेव्हा मार्केट बंद होतं, तर बंदच्या वेळेस त्याचं मार्केट दाखवतात. कधी कधी काय असतं, हायेस्ट प्राईजला मार्केटचं कॅन्डल कशा प्रकारे असतं, लोवेस्ट प्राईजला मार्केटचं कॅन्डल कशा प्रकारे असतं, ते दाखवतात. कॅन्डल स्टिक पॅटर्न हे तांत्रिक विश्लेषणाचे महत्त्वाचे साधन आहे. का महत्त्वाचं आहे, कारण कॅन्डल स्टिक असते ना, कॅन्डल स्टिकवरून आपल्याला समजतं की मार्केट कुठं जाणार आहे, काय होणार आहे, त्याचं रूपांतर कुठं होणार आहे. हे कॅन्डल स्टिकमुळं. त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये कॅन्डल स्टिक ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक कॅन्डलमध्ये ओपन, क्लोज, हाय आणि लो ह्या 4 किमती दर्शवल्या जातात. कोणत्या 4 किमती, ओपन, क्लोज, हाय आणि लो. ह्या कॅन्डल स्टिकमध्ये ह्या किमती दर्शवल्या जातात. ओपन म्हणजे ज्या वेळेस मार्केट ओपन होईल ना, ओपन कितीला झालं ती, क्लोज मार्केट कितीला झालं ती, त्याच्यानंतर हाय मार्केट वरती कितीला गेलं आहे ती, आणि क्लोज मार्केट सगळ्यात खाली कितीला गेलं आहे, लोला. ह्या 4 गोष्टी कॅन्डल स्टिकमध्ये दाखवल्या जातात. कॅन्डल स्टिकच्या पॅटर्नचा अभ्यास करून आपण भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करू शकतो. जर डोजी कॅन्डल जर असेल ना, डोजी नावाची कॅन्डल, ती काय करते, बाजारामध्ये अनिश्चितता दर्शवते. म्हणजे काय, की मार्केट खालीवर खालीवर कुठे पण जाऊ शकतं. म्हणजे मार्केटचा भरोसा नाही आहे, कुठे जाईल याची निश्चितता नाही. म्हणजे काय आहे, अनिश्चितता. हे तुम्हाला समजलं असेल. कॅन्डल स्टिक पॅटर्न. तर इथे आपलं स्टॉक मार्केटचं इम्पॉर्टंट प्रश्न होते ते झालेले आहेत. त्यानंतर आपण नेक्स्ट पेपर आहे इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स. तर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सच्या मी काही नोट्स शेअर करणार आहेत, त्या पण तुम्ही बघून घ्या. इथे आपण स्टॉक मार्केटचं लेक्चर एंड करूया.